आज देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मनमाड येथून जवळ असलेल्या नागपूर महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळत आहे. तर आपल्याशी या ठिकाणचे महंत बाबाजी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. बाबाजी, सकाळपासून किती गर्दी होती? सकाळीपासून लाइन लागेली है। रात्रि 12 बजे से चालू है अभिषेक। 1 बजे आरती किया था अभिषेक के बाद। जब से लोगों का आवागमन चालू है और समझो कि आधा किलोमीटर तक तो लाइन पहुंची जाती है। 4-6 लोग लगे हुए हैं। अब आना जाना चालू है और अभी तो भीड़ गर्दी होने वाली है। अभी तो शुरुआत है। ये मंदिर का महत्व क्या है? कितने पुराना मंदिर है? मंदिर का महत्व तो ये है कि यहाँ पर अगस्त मुनि महाराज के भोलेनाथ को जल चढ़ाया था। वही जल यहाँ पर अभी भी आता है और उसी जल से कभी किसी को कोई तकलीफ होती तो वो जल ले जाते लोग बाटली में और घर जाकर के उस जल का उपयोग करते हैं, तो उनका शरीर स्वस्थ हो जाता है। काय सांगाल? प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि अगस्त्य मुनींच्या वास्तव्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळी सीताचा शोध घेत असताना समवेत लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र यांनी अगस्त्य मुनींचं दर्शन घेतलं आणि प्रभू रामचंद्रांच्या मनाची मनोकामना पूर्ण होण्यासाठी अगस्त्य मुनींनी भोलेनाथाच्या दर्शनासाठी या नागापूर नगरीमध्ये नतमस्तक होऊन आपली मनोकामना पूर्ण होईल या आशेने प्रभू रामचंद्र आणि अगस्त्य मुनी आलेत आणि त्यांनी भोलेनाथाच्या मूर्तीवर जलाभिषेक केला आणि त्यानंतर ज्यावेळेस सीतामातेला प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या तावडीतून सोडून आणलं त्यावेळेस अगस्त्य मुनींनी सांगितलं की माझ्याकडे या. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी प्रथमतः इथं दर्शन घेतलं अशी आख्यायिका आहे आणि त्यानंतर सीतामाता प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी अगस्तीच्या डोंगरावर मुक्काम केला ही आख्यायिका आहे. परंतु नागापूर नगरीच्या या पंचक्रोशीमध्ये या अतिशय पवित्र अशा ठिकाणी सर्व भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण होते अशी या भक्तांना अपेक्षा असते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या पंचक्रोशीमध्ये तसेच दूरदूरवरून भाविक भक्त येत असतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होत असते ही अपेक्षा घेऊन प्रत्येक भाविक इथं येत असतो. एकंदरीतच आपण बघितलं सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आणि त्यातच इथे प्रभू श्रीरामसुद्धा ते पाय लागलेले असल्याचे आख्यायिका सांगण्यात येते. जय महाराजसाठी संतोष खाताळ, मनमाड.